नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे 19 एप्रिल 2026 शिफ्ट 1 कसा होता पेपर आणि किती मार्क्स वरती किती पर्सेंटेज देखील तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून येऊ शकता, हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही। त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते पण तुमच्या या ठिकाणावर मिस होणार नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 19 एप्रिल 2026 काय बघणार आहे, कम्प्लीट पेपर अनालिसिस प्लस एक्सपेक्टेड पर्सेंटाइल तुमचे आपण आता बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघून घेऊया। बघा, जर तुम्ही सेकंड अटेम्प्ट साठी जर तयारी करत असाल, पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर तुमचा स्कोर कमी आला असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स देखील नसेल, ओके, किंवा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर तुमची तयारी झाली नसेल, तर आता चान्स आहे तुमच्याकडे सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी परफॉर्म करायचा। ओके, चांगला प्रकारे काय करू शकता, तुम्ही सेकंड अटेम्प्ट देऊ शकता। यासाठी आपल्याकडे ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे बघा। फीस फक्त 199 रुपये। परत एकदा सांगतोय मित्रांनो, फीस 199 रुपये। या 199 रुपयामध्ये काय करू शकता, तुम्ही येणाऱ्या 20 दिवसात तुमचं जे सेकंड अटेम्प्ट आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता। मग सर, या बॅच मध्ये कशा प्रकारे सिलेबस घेतला जाणार, सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न, तर बघा यामध्ये तुमचे जिथून प्रश्न येतात, मेन सीईटी मध्ये जिथून प्रश्न येतात तिथूनच काय घेतले जाणार, तेच प्रश्न या ठिकाणी घेतले जाणार। त्यानंतर जे कन्सेप्ट सातत्याने पेपर मध्ये विचारला जातो तो कन्सेप्ट यामध्ये असणार, म्हणजे पूर्ण डिटेल सिलेबस नसणार। आणि जे परीक्षामध्ये येऊन गेलेले प्रश्न ते सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन या कोर्स मध्ये तुमचे काय केले जाणार, सॉल्व्ह केले जाणार। म्हणजे तुमच्याकडे एक संधी बघा, ज्या लेवलचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहे। आणि त्यासोबतच जो इम्पॉर्टंट काय तुमच्या या ठिकाणी परीक्षेसाठी जो तिथून इम्पॉर्टंट वेटेज आहे, जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे, तो सगळ्या कोर्समध्ये कव्हर केले जाणार। ते एकदम फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे बघा मित्रांनो, जॉईन करून घ्यायचंय। फी फक्त 199 रुपये। ही बॅच कुठे जॉईन करायची, तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बघा, पटकन जायचंय, ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचे, कारण आमचे एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला काय घेणार, या बॅच मध्ये तुमचं सेकंड अटेम्प्ट साठी काय करून घेणार, तयारी करून घेणार मित्रांनो। आता बघूया आपण नेक्स्ट। आता विद्यार्थी मित्रांनो, या शिफ्टचा जर आपण विचार केला, या ठिकाणी या शिफ्टचा जर पेपरचा ओव्हरऑल जर विचार केला, तर पेपर तुमचा मॉडरेट होता। मॉडरेट पेपरचा काय होता, लेवल होता, ना खूप सोपा सांगता येणार ना खूप कठीण सांगता येणार। पेपर कसा होता, एकदम तुमचा बॅलन्स होता। कोणती शिफ्ट बघतोय आपण, तर 19 एप्रिल 2026 पहिल्या शिफ्टचा पेपर अनालिसिस आपल्या ठिकाणी चाललाय। जर तुम्हाला दुसऱ्या शिफ्टचं दुसऱ्या तारखेचं दुसऱ्या शिफ्टचं जर अनालिसिस हवे असेल, तर ती तारीख आणि ती शिफ्ट या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये काय करायचंय, कमेंट करायचंय। आता नेक्स्ट बघूया मित्रांनो। बघा, फिजिक्स साठी जर विचार केला तर फिजिक्स सेक्शन मॉडरेट होता, ओके, थोडा डिफिकल्ट होता, मॉडरेट ते थोडा डिफिकल्ट होता तुमचा फिजिक्स। त्यानंतर न्यूमेरिकल जास्त होते आणि कन्सेप्ट जर स्ट्रॉंग असणे आवश्यक होते फिजिक्स या सेक्शन साठी तुमचं, ओके। जर तुमचं कन्सेप्ट स्ट्रॉंग झाले असतील तर तुम्ही काय केले असते, हे क्वेश्चन स्ट्रॉंग चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले असतील, ओके। केमिस्ट्री जर विचार केला तर केमिस्ट्री सेक्शन खूप इझी होता, ओके, ते थोडं मॉडरेट होता, ओके, इझी टू मॉडरेट आपण या ठिकाणी म्हणूया। डायरेक्ट क्वेश्चन आणि एचएससी टेक्स्ट बुक वर काय होते, आधारित होते। त्यानंतर बघा, हा सेक्शन काय होता तुमचा, केमिस्ट्रीचा खूप स्कोरिंग होता तुमच्यासाठी। जर तुम्ही चांगल्या पद्धतीने एचएससी बोर्डाची टेक्स्ट बुक जर चांगल्या पद्धतीने वाचली असेल, तर डायरेक्टली लाईन टू लाईन काय आलेले होते, क्वेश्चन आलेले होते। मॅथचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर मॅथमॅटिक्स हा सेक्शन सर्वात लेंदी होता तुमचा आणि टाइम कन्झ्युमिंग होता मित्रांनो, ओके। त्यानंतर कॅल्क्युलेशन जास्त होती, त्यामुळे मुलांना काय झालं, या ठिकाणी मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट होतं त्यांचं, ओके। तर मॅथ हा तुमचा खूप डिफिकल्ट होता। त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचा मॅथ हा तुमचा टाइम कन्झ्युमिंग होता। केमिस्ट्री हा स्कोरिंग सब्जेक्ट होता, कारण एचएससी बोर्डाच्या टेक्स्ट बुक मधून काय आलेले होते, डायरेक्ट प्रश्न आलेले होते। त्यासोबतच फिजिक्स काय होता तुमचा, कन्सेप्ट बेस होता। तर ओव्हरऑल जर या ठिकाणी आपण पेपरचं बघितलं, ओव्हरऑल शिफ्टचं जर अनालिसिस केला, तर तुमची जी शिफ्ट होती ती काय होती, बॅलन्स होती, ओके। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण। त्यानंतर बघा, टॉप झोन मध्ये, आता या ठिकाणी टॉप झोन मध्ये कोणत्या मुलांना चांगल्यातलं महाराष्ट्रातील कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं, किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल बनवू शकता, सर्वात महत्वाचा पॉईंट। आणि सर्वच विद्यार्थी काय आलेले या पॉईंट साठी या ठिकाणी आलेले, तर बघून घेऊया।
बघा जर तुम्हाला 160 प्लस स्कोर असेल तर तुमचे पर्सेंटाईल बनणार 99.4 ते 99.7 या दरम्यान काय बनणार तुमचे पर्सेंटाईल बनणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी फ्यू स्टुडंट रिच हेअर म्हणजे इथं खूप सारी या ठिकाणी काय येतात खूप कमी स्टुडंट येतात आणि पर्सेंटाईलचा देखील काय होती तुमची स्टेबल असते या ठिकाणी. ओके जर तुमचा स्कोर एवढा असेल तर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 150 जर तुमचा स्कोर असेल तर 99 ते 99.3 एवढा काय करू शकता तुम्ही या ठिकाणी स्कोर करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 99 पर्सेंटाईल झोन हा टॉप कॉलेजला काय करतो या ठिकाणून तुम्ही टॉप कॉलेजला काय करू शकता टार्गेट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना स्कोर असेल 140 प्लस तर ते विद्यार्थी काय करू शकता 98 ते 98.8 या रेंजमध्ये काय येऊ शकतं त्यांचा पर्सेंटाईल येऊ शकता आणि हा काय त्यांचा एक स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे बघा. ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया मित्रांनो. आता बघा डेंजर झोन सांगतोय तुमचा हायेस्ट कॉम्पिटिशन इथंच होतो आणि इथंच मॅक्झिमम स्टुडंट असतात तुमचे 130 ज्या विद्यार्थ्यांना असेल त्यांचे पर्सेंटाईल बनणार 97 120 ज्यांचा स्कोर असणार 95 ते 96 110 ज्याचा स्कोर असणार 92 ते 94 100 ज्याचा स्कोर असणार 89 ते 91 या दरम्यान काय बनणार तुमचे पर्सेंटाईल बनणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता लोअर मिड झोन मध्ये जे विद्यार्थी होते पर्सेंटाईल हा तुमचा खूप फास्ट या ठिकाणी काय होतो ड्रॉप होतो. जसं की ज्यांना 90 पर्सेंटाईल होते ओके ज्यांना 90 मार्क होते त्यांचे पर्सेंटाईल बनणार 85 ते 88 ज्यांना स्कोर होता 80 मार्काचा त्यांचे पर्सेंटाईल बनणार 80 ते 84 ज्यांना स्कोर असेल 70 त्यांचे पर्सेंटाईल बनणार 77 ते 78. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या केमिस्ट्री इझी असल्यामुळे या रेंज मध्ये स्टुडंट खूप आहेत पर्सेंटाईल देखील तुमचा काय होणार या ठिकाणी कॉम्प्रेस होतो. ओके कारण केमिस्ट्री हा तुमचा काय होता इझी होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा बघा लोअर स्कोर आता लोअर स्कोर मध्ये झोन ह्या लोअर स्कोर झोन मध्ये येणारे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतोय ज्यांना 60 मार्क असेल त्यांचा स्कोर बघा 68 ते 72 बनू शकतो. ज्यांना 50 मार्क असेल 60 ते 65 बनू शकतो. ज्यांना 40 मार्क असतील 52 ते 57 बनू शकतो. ज्यांना 30 मार्क असतील 45 ते 50 काय बनू शकतो त्यांचे पर्सेंटाईल बनू शकता. ओके त्यानंतर बघा या शीट मध्ये 3 मेजर फॅक्टर पर्सेंटाईल ठरवतील. आता ते कोणते ते 3 मेजर फॅक्टर या ठिकाणी जे पर्सेंटाईल ठरवतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात पहिला मॅथ आता स्पीड बघा ओके ज्यांनी मॅथची स्पीड म्हणजे ज्याची मॅथची स्पीड चांगली होतो तो काय ठरवणार या ठिकाणी तुमचा रँक डिसाईड करेल. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये ज्याची अॅक्युरेसी चांगली होती ज्यांनी केमिस्ट्री टेक्स्टबुक खूप चांगल्या पद्धतीने रीड केली होती आणि डायरेक्ट क्वेश्चन आले होते तो काय करेल त्याचा स्कोर बूस्ट होईल. ओके ज्यांनी केमिस्ट्रीमध्ये थोडं जरी म्हणजे ज्यांनी जर टेक्स्ट बुक वाचलं नसेल तर त्याचा या ठिकाणी काय होऊ शकतो केमिस्ट्रीमध्ये जर चांगला स्कोर नसेल तर तुमचा ओव्हरऑल याच्यावर काय होईल तुमच्या पर्सेंटाईलवर काय होईल परिणाम होईल. ओके निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे अटेम्प्ट जास्त वाढले मिड रेंज कॉम्पिटिशन झाला. ओके म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते तर विद्यार्थी काय करतात पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करतात आणि यामध्ये मिड रेंज मध्ये काय होतो जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढतो म्हणजे तुक्के बरोबर येतात तुमचे थोडक्यात म्हटल्यानंतर. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी जर पेपर टफ गेला असेल तर पॅनिक होऊ नका. जर पेपर टफ गेला असेल तर पॅनिक कोणीच व्हायचं नाही कारण मग याच्यावरती सोल्युशन आहे. सोल्युशन असा का पर्सेंटाईल रिलेटिव्ह परफॉर्मन्स वर ठरतो. सेकंड अटेम्प्ट मे वर फोकस करा. ओके सेकंड अटेम्प्ट मे वरती फोकस करायचंय वीक सब्जेक्टला काय करायचंय आता इम्प्रूव्ह करायचं इम्प्रूव्ह कुठून होणार तर महाराष्ट्रातील अशी विश्वसनीय बॅच आहे बघा जी सेकंड अटेम्प्ट साठी नेक्स्ट अकॅडमी या ठिकाणी सुरू केलेली त्या बॅचला जॉईन करून घ्यायचंय. फीस फक्त 199 रुपये. ओके जर काही अडचण येते याच्यावरती संपर्क करायचा आहे आणि बॅच सुरू होणार बघा तुमची 22 तारखेपासून. ओके आणि ह्या बॅच मध्ये तुमचे सर्व पीवायक्यू कव्हर केले जातील. ओके पीवायक्यू आणि जे क्वेश्चन म्हणजे जिथून क्वेश्चन बनतात तो क्वेश्चन कव्हर केला जाणार आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे कन्सेप्ट आहे बघा जे वारंवार परीक्षामध्ये विचारले जातात म्हणजे थोडं लिमिटेड असणार बघा सगळ्या गोष्टी. ओके डीप सिलेबस नसणार कारण डीप आता एवढा टाइम पण नाही बघा तुमच्या सर्वांच्याकडे की एकदम आपण डीप या ठिकाणी काय करायचंय पूर्ण या ठिकाणून काय करायचं सगळेच लेक्चर करायचं एवढं सगळ्याच नोट्स काढायचं एवढं वेळ नाहीये. जे इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट करायचंय क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येतो याच्यावर फोकस करायचंय. आणि सीएटी मध्ये काय होतात तब्बल 90 to 95% किंवा मग 80 to 90% जे तुमचे क्वेश्चन असतात बघा ते काय होतात या ठिकाणून रिपीट होतात. ओके तर तुम्हाला काय करायचं जास्तीत जास्त पीवायक्यू वरती फोकस करायचंय आणि बॅचला जॉईन करून घ्यायचंय. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला काय करायचंय मित्रांनो सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद. कर